हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आत्ता भूतानमध्ये. तर भूतानचं कल्चर कसं आहे मित्रांनो, तर भूतानमध्ये नाही मित्रांनो जवळपास 80% लोक नाही बुद्धिझम फॉलो करतात. फक्त 20% लोक अदर धर्मी आहेत, त्यात हिंदू वगैरे बाकीची पण आहेत. तर त्यामुळं इथं मॉनिस्ट्री वगैरे जास्त आहे. आणि इथं नाही मला एक पाहायला भेटलं, कुठल्या पण मंदिरात जायचं असेल किंवा ट्रॅडिशनल ठिकाणी जायचं असेल तर त्यांचा ट्रॅडिशनल ड्रेस घातल्याशिवाय एंट्रन्स नसती. तर त्यामध्ये लेडीजचा ड्रेस कसा आहे तर मी फोटो दाखवलं, मी काढलेला फोटो आहे. आणि जेंट्सचा ड्रेस कसा आहे ते पण सांगतो. जेंट्सचं तर खालनं मोकळंच असतं, गुडघ्यापर्यंत वयनच कोट घातलेला असतं. अशा प्रकारे इथलं ट्रॅडिशन आहे आणि इथलं कल्चर आहे. आणि इथं मोस्टली नॉनव्हेज जास्त प्रिफर केलं जातं. नॉनव्हेजमध्ये पण ते वेगळ्या पद्धतीचं नॉनव्हेज जातं, जसं तुम्हाला माहितीच असेल. तरी सांगायचं म्हणजे इथं गोमांसाला प्राधान्य दिलं जातं. अजून जे डुक्कर असतं त्याला पण प्राधान्य दिलं जातं. अशा प्रकारचं इथलं खाणं आहे. आणि बेसिकली तर मी एका हॉटेलमध्ये गेलो होतो त्यावेळेस मला कळलं की भाऊ इथे काय काय भेटतं आहे. मग मी तिथनं कल्टी टाकली, आपले चिप्स वेपर वगैरे घेतलं आणि डायरेक्ट व्हेज हॉटेल घातलं असं आहे. तर मित्रांनो चला, अशा प्रकारचं इथलं कल्चर आहे आणि संस्कृती आहे. ज्याचं त्याचं हे आपण काय बदलू शकत नाही आहे आणि आपल्या हातात पण नाही बदलणं. त्यामुळं चांगलं वाटलं मला. इथली लोक स्वभाव आणि एवढी बेस्टमध्ये बेस्ट आहे. तर मित्रांनो असेच भूतानबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तुमच्या भावाला फॉलो करा. तुमचा भाव आला आहे भूतानला, ते पण आपल्या गाडीवर